मित्रांनो, तर मी आहे पंजाबमध्ये आणि पंजाबमध्ये मी आज अशा भागामध्ये आलोय. हा भाग नव्हे, 2025मध्ये जो पूर आला होता पंजाबमध्ये, त्या पुरामध्ये प्रभावित झाला होता. तर मित्रांनो, मी आहे आता अमृतसर जिल्ह्यामध्ये आणि हे पाहू शकताय, हे 30 ठिकाणे म्हणजे अमृतसर जिल्ह्यामध्ये. पंजाबमध्ये जे 23 जिल्हे होते ना, 23 जिल्ह्यांना सगळ्यांना पूर आला होता. त्यामध्ये जवळपास नव्हे 4 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली होती. 4 लाख लोक नव्हे प्रभावित झाली होती. त्यामध्ये जवळपास 2000 गावं नव्हे पाण्याखाली गेली होती. अशा इतका भयंकर पूर आला होता मित्रांनो. हा पंजाब म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 4 दशकानंतर आलेला पूर होता. 1988 मध्ये असा पूर आला होता आणि त्यानंतर 2025 मध्ये असा पूर आला होता मित्रांनो. तर ह्याच भागामध्ये पूर आला होता आणि पुरानंतर नव्हे पंजाबची लोक इतकी ही आहेत, जिद्दी आहेत मित्रांनो. तर त्यांनी परत सुरळीत जागेवर आलेली आहेत ती, अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, आपण जे टोटल 23 जिल्हे प्रभावित झाले होते ना, त्यामध्ये आपण आता अमृतसर जिल्ह्यामध्ये आपण बागा बॉर्डरकडे निघालो आहे. बागा बॉर्डरपासून जवळपास 70 किलोमीटर अलीकडे सतलुज नदी आहे ना, त्या नदीच्या भागामध्ये जो भाग प्रभावित झाला होता ना, त्या भागामध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जिथं तुम्ही आता हे दिसतं इथं शेत आहे, तर इथं नव्हे कमरं इतकं पाणी बहिलं होतं, माझ्या डोक्या इतकं पाणी बहिलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांची घरं बिरं सगळी डुबली होती. तुम्ही पाहिलं होतं की लोक नव्हे एकमेकांच्या छतावर जाऊन, ज्यांची पक्की घरं आहे त्यांच्या छतावर जाऊन बसत होती. अशा प्रकारे अशा ठिकाणी आलोय मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली का आणि तुम्हाला हा भाग पाहिला आवडला का नाही, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे मित्रांनो. तुम्हाला ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा. एकदम मस्तपैकी मी माहिती सांगतोय तुम्हाला.